अनौपचारिक पत्रलेखन कसं करायचं याच्या टिप्स आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय? तर आपण आई, आत्या, मावशी, काकू, मित्र, मैत्रिणी यांना लिहिलेलं पत्र, ज्याच्यामध्ये अगदी इन्फॉर्मल लँग्वेज म्हणजे जी घरी आपण लँग्वेज यूज करतो तीच लँग्वेज तुम्हाला यूज करायची आहे. याचा नवीन बोर्ड एक्झामिनेशनचा फॉर्मॅट काय? लगेच समजावून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा येणार दिनांक. दिनांकानंतर येणार आहे प्रति. प्रतीनंतर ज्याला तुम्ही पत्ता की जेव्हा ज्याला तुम्ही पत्रलेखन करत आहात त्याचा पत्ता आणि पूर्ण नाव येणार आहे. जर प्रश्नामध्ये ते दिलेलं आहे तर तेच लिहायचं आहे आणि पिनकोड सहित लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे 2 मार्क इन्क्लुडिंग विषय. विषय सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही विषय स्किप सुद्धा करू शकता. त्यानंतर येणार आहे आपला मित्र, मित्राचं नाव, आईचं नाव काय आहे ते आणि मग येणार आहे पत्राचा मजकूर जो तुम्ही 3 पॅराग्राफमध्ये 8 ते 9 ओळींमध्ये लिहायचा आहे. त्याला तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे 3 मार्क आणि शेवटी तुम्हाला लिहायचं आहे आपला विश्वासू, आपली कृपा अभिलाषी म्हणजे सांगता करायची आहे पत्राची. त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 1 मार्क ज्याच्यामध्ये तुम्हाला आपला विश्वासू, तुमचं नाव, पत्ता, ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर हे सगळं काही मेन्शन करायचं आहे. आणि अशाच फॉर्मॅटने तुम्ही जर पत्रलेखन केलं तर तुम्हाला मिळणार आहे 6 पैकी 6 मार्क. याचं एक्झाम्पल पाहायचं आहे तर डिटेल व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. नक्की पहा. ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.